लहानपणी ऐकलेली चिऊकाऊची गोष्ट पूर्ण करण्याचा छोटासा प्रयत्न. चिऊकाऊची अर्धी राहिलेली गोष्ट. एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं. एक दिवस काय झालं, आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाट्याचा वारा सुटला. टप टप पाऊस पडू लागला. झाडे भिजली. जमिनीवर धोधो पाणी वाहायला लागलं. कावळ्याचं घर होतं शेणाचं, ते गेलं पाण्यात वाहून. कावळा काकडला. आता कुठे जावं बरं? एवढ्यात त्याला आठवलं, चिमणीचं घर आहे शेजारीच. मग कावळा चिमणीकडे आला, पण चिमणीच्या घराचे दार तर बंदच होते. चिऊताई, चिऊताई, दार उघड. चिमणी आतून म्हणाली, थांब, माझ्या बाळाला काजळ पावडर लावते. थोडा वेळ थांबून पुन्हा कावळ्याने कडी वाजवली. चिऊताई, चिऊताई, दार उघड. चिमणी आतून म्हणाली, थांब, माझ्या बाळाला झोपवते. इकडे कावळ्याला खूप भूक लागली होती, पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा? एवढंसं तोंड करून कुडकुडत उभा राहिला, पण चिमणीने काही केल्या दार उघडले नाही. गोष्टीचा पूर्ण केलं उत्तरार्ध. इथे चिमणीचे सगळे काम आटोपले. ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरेच्चा, आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेले नाही. तिला विलक्षण अपराधी वाटले. तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजूबाजूला फिरून पाहिलं. कावळा कुठेही नव्हता. गेला असेल कुठेतरी, येईल परत, तिने स्वतःच्या मनाची समजूत काढली. मात्र रात्र मावळली, दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र झाली, तरी कावळ्याचा काहीच पत्ता नव्हता. चिमणीचं मन आज कशातच रमेना. बाळाला नाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध पावडर करण्यातही नाही. कारण एव्हाना तिला सवय झाली होती कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची. तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झाली आहे असं समजून तिने दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं. अनेक दिवस उलटले. चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचा असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दर मजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला. तो कावळ्याचा आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला फार आनंद झाला. सारं थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला. तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पाहते तर काय, कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिलांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता. कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, या या चिमणाबाई, तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी? कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली आणि म्हणाली, तुला राग नाही आला माझा? का यावा? मी माझ्या विश्वात गुंग होते म्हणून? छे छे, प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं, जसं तुझं होतं. तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती. तेव्हा माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येऊन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं, या दोन्ही गोष्टी अतिक्रमणसारख्याच घडल्या असत्या, नाही का? आणि कुणाच्याही वस्तूंवर, अधिकारांवर, भावविश्वावर अतिक्रमण करणं चूकच नाही का? म्हणूनच मी स्वतःच वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच तुझ्या विश्वापासून दूर.
पण मला एकटे करून, अरे कावळे दादा, मला सवय झाली आहे आता तुझी. चिमणाबाई, या जगात एकटं कुणीच नसतं. जेव्हा आपण एकटे आहोत असं वाटतं ना, तेव्हा तो एकांतच आपला सोबती असतो, जो दाखवत असतो आपल्याला आपल्या आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची वाट. मलाही दाखवली त्याने, आणि बघ आज मी किती आनंदी आहे माझ्या घरट्यात, माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या माणसांमध्ये. चिमणी निशब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला, चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल, क्षणाचाही विलंब न करता. चिमणीचे डोळे पाणावले. भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे. पण आज तिच्या पंखात पूर्वी इतकं बळ राहिलं नव्हतं. आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाईसारखी झाली आहे. म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साथ घालतंय हे आपल्या ध्यानीच नसतं. या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहीण, मित्र, मैत्रीण, आई वडील, बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात. त्यांची आर्त साथ आपल्याला ऐकूच येत नाही. म्हणजे ते पोट तिडकीने साथ घालतात आणि आपण म्हणतो, थांब मला जरा करिअर करू दे, थांब जरा मला आता घर घ्यायचं आहे, थांब जरा मला आता कार घ्यायची आहे, थांब मला काम आहे, थांब मला विश्रांती घ्यायची आहे, थांब जरा मला आता. आणि मग ही जंत्री वाढतच जाते. त्यांची सहनशक्ती संपते. ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात आणि त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं. आपल्या ते लक्षात नसतं आणि जेव्हा येतं तेव्हा आपण फार एकटे झालेले असतो. म्हणूनच असं होऊ नये असं वाटत असेल तर मला कुणाचीच गरज नाही हा अहमपणा बाळगू नका. वेळीच टकटक ऐकायला शिका. आता दिवाळी आहे, भेटा एकमेकांना. गोष्ट आवडली तर पसंती नक्की दाखवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.